नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सीमा काळे। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। खंडेराजुरीच्या 3 मुली स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण। सांगली जिल्ह्यातील नॅशनल मेरिट स्पर्धा परीक्षेत खंडेराजुरीच्या श्री स्वामी समर्थ विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित या संस्थेच्या 3 विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र झाल्या असून त्यांना सलग 4 वर्षे स्कॉलरशिप मंजूर झाले असून या संस्थेतील अवताडे सर, पाटोळे सर, BR पाटील सर व मुख्याध्यापक AS जाधव यांचे मार्गदर्शन लाभले। या 3 मुलींचे मिरज तालुक्यात कौतुक होत आहे। या मुली इयत्ता 8वी मध्ये शिकत असून राजनंदिनी कांबळे, साक्षी वायदंडे, अक्षता चौगुले या मुली उत्तीर्ण झाल्या आहेत। यश प्राप्त केलेलं आहे। आजपर्यंत जे 41 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याला 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळते। यासाठी माझ्या शाळेतील अवताडे सर, BR पाटील सर, पाटील मॅडम, त्यानंतर पाटोळे सर यांचं सहकार्य अतिशय महत्त्वाचं आहे। तसेच इतर शिक्षकांचं इतर विषयामध्ये सुद्धा फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे। यामध्ये आम्हाला आमच्या संस्थेचे संस्थापक बाबू साळुंखे यांचा आशीर्वाद हा फार मोठा आहे। त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही या विविध स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवत असतो आणि यामध्ये यश मिळवत असतो। आतापर्यंत बऱ्याचशा विविध स्पर्धा जी झालेल्या आहेत त्यामध्ये यश तर मिळालेलं आहेच। इथून पुढे जे आणखी काही स्पर्धात्मक परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आणखी आम्ही याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी कोणत्या तरी स्पर्धेमध्ये भाग घेतलाच पाहिजे। अशा तऱ्हेने पुढच्या वर्षी आम्ही नियोजन करण्याचा प्रयत्न करत आहोत की जेणेकरून कुठलाही विद्यार्थी वंचित राहू नये आणि जे विद्यार्थी पात्र आहेत, जे क्वालिफाईड आहेत त्यांना खरोखर न्याय मिळाला पाहिजे आणि ते पुढे गेले पाहिजेत आणि स्कॉलरशिप पात्र होऊन त्यांना त्या शासनाच्या या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ व्हावा आणि ह्याच्यासाठी आम्ही सतत आतापर्यंत प्रयत्न करत आलेलोच आहोत। पण इथून पुढे सुद्धा आमचे सर्व शिक्षक यासाठी प्रयत्न करत राहतीलच आणि हे यश आम्हाला यामध्ये आमच्या शाळेचं आहेच, शिवाय आमच्या ह्या खंडेराजुरी पंचक्रोशीतील सर्व पालकांचा विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला सहकार्य असल्यामुळं हे आम्ही यश मिळवू शकलो।